सागरदादांनी पहिल्या 3 अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेत दादा. आणि 3 इंटरव्ह्यूमध्ये अपयश मिळूनसुद्धा खचून न जाता परत एकदा उभं राहायचं आणि त्याच जिद्दीने जायचं म्हणजे सागरदादा. सागरदादा आता लिस्टमध्ये आहेत. सागरदादांची रँक 310. दादांची ओळख करून देतो. दादांनी सागरदादा मूळचे दादा म्हणजे सागर. जरा क्लॅरिफिकेशन आवश्यक आहे ना. वाईट वाटून घेऊ नका म्हणजे ना वाटलं. ओके, सागरची ओळख करून देतो. आणि त्याच्या पाणी पुरवठ्याला काय ऑब्जेक्शन नाही आहे. सागर मूळचे निंबोली, बारामती तालुक्यातले. त्यांनी आपल्याकडे सागरने आपल्याकडे फाउंडेशन प्रिपेटरीचे कोर्स केलेले आहेत. ते सुद्धा आपल्या फॅकल्टी म्हणून शिकवतात. आम्हालाही त्यांनी 11-12ला असताना UPSCला ते शिकवायला होते. त्यांचा ऑप्शनल जॉग्रफी. आणि यावर्षीचं असं बघतं की जॉग्रफी घेऊन असं कुठलाही वैकल्पिक विषय नसतो की ज्याच्यामध्ये खूप चांगले मार्क मिळतात किंवा कमी मिळतात. जॉग्रफी ऑप्शनल घेऊन यावर्षी झालेल्या खूप कमी लोकांमध्ये सागर येतात. सागर दादा तुमच्याशी आता संवाद साधेल. आदरणीय सर, आदरणीय व्यासपीठ, आदरणीय ताई, माझे सर्व इथे सिलेक्ट झालेले सहकारी आणि इथं एवढ्या मोठ्या ॲक्च्युली संख्येनं उपस्थित राहिलेले आणि उत्स्फूर्तपणे आमच्या सर्वांचं भाषण ऐकणारे माझे सर्व फ्युचर ऑफिसर्स आणि मित्र. ॲक्च्युली सुरुवात करताना आता जस्ट इंट्रोडक्शनच द्यायचं झालं तर मी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी BDS केलेलं आहे. आणि हे BDS केलेलं आहे हे सांगणं मला इथं असं गरजेचं वाटतं की मागचा प्रवास थोडासा बघताना त्याची एक पार्श्वभूमी मला इथं सांगावीशी वाटते. म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी केल्यानंतर सर एक मजेशीर किस्सा 2 दिवसापूर्वी घडला की मला परत कॉलेजमध्ये जाण्याचा आता प्रसंग झाला सिलेक्ट झाल्यानंतर. आणि माझ्या डीननी मला विचारलं की अरे वा म्हणे, तू BDS झाल्यानंतर इकडे गेलास, UPSC केलीस, छान झालं, कुठली पोस्ट मिळते तुला, म्हणजे काही अंदाज आहे का? म्हटलं हो सर, रँकिंगनुसार असं वाटते की IPS मिळेल, इंडियन पोलीस सर्व्हिस. मग ते एकदम अवाक झाले. अरे दातं बसवणारा माणूस आता दातं पाडण्याचं काम कसं काय करणार? त्यामुळेच मग हा प्रवास नक्की कसा झाला, म्हणजे दातं बसवण्यापासून ते आता दातं पाडण्यापर्यंत हा प्रवास कसा झाला, हा थोडासा एक मजेशीर किस्सा वगळता आपण थोडंसं एक मागे बघावं. मला असं वाटतं की मी ते शेअर करावं असं मला खूप वाटतं. मी अतिशय सामान्य विद्यार्थी, एकदमच नॉर्मल, म्हणजे अगदी पहिल्या रांगेतसुद्धा नाही बसणार, असं मध्ये कुठेतरी किंवा मागे कोपऱ्यात, असं जिथेकडून कोणाचं फार काही लक्ष जाणार नाही, आपल्याशी आपण काही केलं तरी चालतं अशी समजूत घेऊन कोपऱ्यात कुठेतरी बसून गोष्टी ऐकायच्या. असा एक सामान्य अतिशय विद्यार्थी. म्हणजे अगदी सांगायचं झालं की प्रशांत तर NTS पास वगैरे किंवा स्कॉलरशिप पास वगैरे, धनंजय तर अपियर पण झाला आहे. आमच्यामध्ये अपियर करायची पण कधी काही इच्छा नाही की अपियर करावं, कारण अपियर करायचं म्हटलं की ते अभ्यास करणं आलं आणि मग ते सगळं बर्डन आलं, पास होण्याचं पण टेन्शन आलं आणि मग सगळे विचारणार काय झालं, त्यापेक्षा नाही बसलेलंच बरं. असा थोडासा अतिशय सामान्य प्रवास माझा होता आधीपासून. अ व्हेरी ॲव्हरेज स्टुडंट राईट फ्रॉम माय बिगिनिंग, राईट फ्रॉम माय स्कूल डेज. कुठल्याही परीक्षेला फार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला मी आधी पण काही बसलो नाही, कारण खरं म्हणजे कुठलं स्वप्नच नव्हतं की असं आपण काहीतरी स्कॉलरशिप करायची आहे किंवा चांगलं काहीतरी नाव कमवायचं, असं काही मनात त्यावेळेस आलेलंच नव्हतं, त्यामुळेच बसलेलं नव्हतं. UPSCचा प्रवास मात्र टोटली तो वेगळा होता. म्हणजे त्या बऱ्याचशा गोष्टी मला आता शेअर करायची खूपच इच्छा आहे, कारण जसे आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट्स असतात तसं माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट नव्हता, पण तो टर्निंग फेज होता. आणि तो टर्निंग फेज प्रामुख्यानं तो कालावधी होता की ज्या 2 ते 3 वर्षाचा कालावधी, ज्यावेळेस मी चाणक्य मंडळमध्ये ॲक्टिव्हरित्या खूप साऱ्या एकतर कोर्सेसला तर होतोच, पण सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतो. तो एक फेज म्हणून मी म्हणतो, त्याच्याशी डिटेल मला बोलायचं आहे थोडंसं नंतर. तर अतिशय सामान्य विद्यार्थी मी होतो आणि कुठलंही मोटिव्ह ॲज सच त्यावेळेस नसताना, त्यामुळे कुठल्याही परीक्षेला फार काही सामोरे मी गेलो नाही. पण एकंदरीतच साधारणतः बॅकग्राऊंड माझं देव कृपेने असं मी म्हणतो की असं डेव्हलप होत गेलं की ज्याच्यामुळे की मला थोडासा उपयोग UPSC एक्झामिनेशन्समध्ये थोडाफार होऊ शकला असेल.
अगदीच त्या बॅकग्राऊंडचा जर मी इथे उल्लेख करायचा झालं तर आमच्या घरी सर्व वारकरी समाजामधील म्हणजे माझे आजोबा वारी करतात गेले 40-45 वर्ष आणि हे सर्व गोष्टी असल्यामुळे तिथूनच मला एक थोडंसं आधीपासूनच सवय होती की वारीला जाणं किंवा आध्यात्मिक एक टच स्पिरिच्युअल टच टू दी पर्सनॅलिटी असं म्हणतो ही एक गोष्ट थोडीशी होती. म्हणजे कुठेही त्याला प्लॅन नव्हता की आपल्याला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये एखादं करिअर करायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं असा कुठला प्लॅन नव्हता. बट इट वॉज अ पार्ट ऑफ माय टोटल ग्रूमिंग की वारीमध्ये एक थोडा सहभाग होता. आताच रेफर केल्याप्रमाणे ग्रामीण भागाशी माझा डायरेक्टली लिंक आहे. मी बारामतीजवळ माझं गाव आहे, एक 10 किलोमीटर पलीकडे. तर तिथं मला जाण्याचा साधारणतः नेहमीच प्रसंग येतो आणि मला त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट होणं, प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होणं, गोष्टी समजावून घेणं हे नेहमीच आधीपासून आवडत गेलेलं होतं. म्हणजे चाणक्य मंडळमध्ये आलेले असताना नॉर्मली पहिला प्रश्न मुलांचा असतो की सर तयारीला सुरुवात कशी करावी आणि कधी करावी. असाच आमच्या वेळेस पण एक प्रश्न एका हुशार विद्यार्थ्याने विचारला की सर तयारीला सुरुवात कधी करावी आणि कशी करावी. आणि सरांचं त्याला एक अतिशय सुंदर, अतिशय प्रॅक्टिकल आणि अतिशय युजफुल जे मी मागच्या 4 वर्षामध्ये अनुभव करत आलेलो आहे की तयारीला सुरुवात कशी करावी. तर सर सांगतात की तयारीला सुरुवात एक्झामिनेशनच्या उलट्या दिशेने करावी. म्हणजे इंटरव्ह्यू जो शेवटची फेज आहे त्याची तयारीला सुरुवात आजपासून करावी. आज ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेताय की परीक्षेला मी देणार आहे त्या दिवशी ती सुरुवात करावी. मेन्सची सुरुवात साधारणतः परीक्षेच्या 1 वर्ष आधी करावी आणि प्रिलिम्स ही साधारणतः 4 महिने आधी केली तरी प्रिलिम्स तुमची निघू शकेल असं सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं. आणि एक्झॅक्टली त्या प्रकारचीच मला वाटतं जो पॅटर्न प्रिपरेशनचा होता तो मला अतिशय उपयोगी ठरला. कारण आपल्याला माहिती आहे की UPSC डज नॉट हॅव अ इंटरव्ह्यू, इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्ट आपण ह्यासाठी म्हणतो की तुमचा तिथे कुठेसुद्धा प्रश्न आणि त्याचं उत्तर हाच फक्त स्वरूप नसतो इंटरव्ह्यूचा, तर त्याच्या पलीकडे जाऊन तुमची ॲक्च्युली टोटल पर्सनॅलिटी काय आहे, त्या पर्सनॅलिटीमधले गुड पॉईंट्स काय आहेत की ज्याला आपण म्हणतो ऑफिसर लाईक क्वालिटीज OLQs असे कुठे आपल्याला दिसत आहेत का, हे OLQs शोधण्याचा तो एक प्रयोग असतो. आणि इट इज व्हेरी शुअर की हे OLQs कुठेतरी 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये असे डेव्हलप होणं अतिशय अवघड असतं. इट्स नॉट इम्पॉसिबल बट इट्स डिफिकल्ट. त्यामुळे मागच्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, एकंदरीत तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, तुमचं ग्रूमिंग कसं झालेलं आहे, तुमची विचार करण्याची पद्धती कशी आहे आणि प्रत्येक गोष्टीला बघताना तुम्ही कुठल्या अँगलने बघता, व्हॉट इज युअर पॉझिटिव्ह अँगल, या टोटली अँगल्सने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते. आणि फॉर्च्युनेटली मी असं म्हणेल की ऑल फेजेस ऑफ UPSC आता सध्या इट इज नॉट ओनली इंटरव्ह्यू, इट इज नॉट ओनली पर्सनॅलिटी टेस्ट बट इट इज ऑल्सो मेन्स आणि प्रिलिम्स, या सर्व परीक्षा तुमची पर्सनॅलिटी टेस्टच घेतात. कुठलीही परीक्षा तुमचा इन्फॉर्मेशन बेस किंवा मेन्ससुद्धा तुमची इन्फॉर्मेशन बेस किंवा फक्त ॲनालिटिकल बेस चेक करत नाहीत. टोटली तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं विचार करण्याची प्रोसेस कशी आहे आणि तुम्ही ॲज अ ऑफिसर त्या पॅरामीटर्समध्ये बसता का ही पूर्णपणे चेक करेल. आणि मला वाटतं माझ्या सर्व मित्रांनासुद्धा थोड्याफार प्रमाणात तोच अनुभव नक्कीच आलेला असणार आहे. त्यामुळे टोटली माझं बॅकग्राऊंड मी माझ्या आईवडिलांना खूपच जास्त इथे धन्यवाद तर मी कधीच करू शकत नाही, पण मी त्यांचा ऋणी आहे. कारण जे पण माझं ग्रूमिंग झालेलं आहे लहानपणीपासून ते पूर्ण असं वाटतं की ह्याच अँगलने झालेलं आहे की कुठंतरी समाजामध्ये एक चांगला सिटिझन म्हणून, एक चांगला व्यक्ती म्हणून हा नेहमी काम करत आहो. कुठल्याही क्षेत्रात तो जावा, म्हणजे अगदी चाणक्य मंडळमध्ये सुद्धा सर नेहमी सांगतात की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, प्रतिभा आणि कौशल्य हे तुमचं नेहमीच राहिलं पाहिजे, त्या अनुषंगाने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. हाच एकमेव सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे UPSCमध्ये सक्सेस होण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी. तर साधारणतः अगदीच टू द पॉईंट यायचं झालं तर निर्णय मी कसा घेतला किंवा ॲक्च्युली मी निर्णय कसा घेतला की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसकडे मी वळावं. ग्रॅज्युएशनपर्यंत असताना मी कधीच विचार केला नव्हता की मी सिव्हिल सर्व्हिसेस किंवा असं काहीतरी सोशल करिअर काहीतरी करावं. म्हणजे डेंटिस्ट्री असं करिअर की इट इज ऑलमोस्ट अ प्रायव्हेट काइंड ऑफ जॉब. तुम्ही कुठेतरी एखादं तुमचं क्लिनिक उघडायचं आणि तिथे यू प्रॅक्टिस. सो इट इज नॉट काइंड ऑफ सोशल जॉब की जिथं खूपच सोशल इंटरॅक्शन आहे आणि अशा गोष्टी आहेत. ॲडमिशन डेंटिस्ट्रीला घेतल्यानंतर साधारणतः एक सेकंड इयरच्या एंडला सेकंड आणि थर्ड इयर यामध्ये मी चाणक्य मंडळमध्ये फाउंडेशन कोर्सला आलो. आणि बेसिकली फाउंडेशन कोर्सच मी म्हणेल की दॅट वॉज द टर्निंग फेज ऑफ माय लाईफ. कारण असं पहिलं इंट्रॅक्शन होतं माझं की मी कुठंतरी एक सोशल स्पिअरला सामोरं गेलेलो होतो पहिलं. दुसरं म्हणजे एक कोणीतरी आयडल सरांच्या स्वरूपाने माझ्यासमोर होतं की मी बघतोय की आपल्याला एक चांगलं व्यक्ती व्हायचं आहे आणि अजून चांगला अधिकारी व्हायचा असा निर्णय नाही आहे फाउंडेशन कोर्समध्ये, पण आपल्याला एक चांगली व्यक्ती व्हायचं आहे, आपल्याला एक चांगली पर्सनॅलिटी व्हायचं आहे आणि चांगली पर्सनॅलिटीला मी रोज भेटतोय, मी रोज त्यांचे लेक्चर्स ऐकतोय. त्यामुळे कुठंतरी एक स्टार्ट जरी आपण म्हटलं तर स्टार्ट वॉज अ आउटर मोटिवेशन, बाहेरून मोटिवेशन मिळत गेलं आणि दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉईंट आणि नंतर स्लोली इनर मोटिवेशन वॉज स्टार्टेड टू डेव्हलप. तर हे नेहमी आमच्या डोळ्यासमोर सर्वांच्याच नेहमी होतं.
म्हणजे आजी लेक्चर्सला जरी आम्ही बसलो तरी अजूनसुद्धा खूप इच्छा असते की सरांबद्दल आम्ही तासनतास ऐकत राहावं, कारण जे विषय सर कव्हर करतात, ज्या स्टाईलनी ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना समजून सांगतात, ही खूपच जास्त आम्हाला आवडतं आणि नेहमी असं वाटतं की असं काहीतरी आपण छान स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करावं. तर तो एक टर्निंग फेज मी म्हणतो की फाउंडेशन कोर्स एक टर्निंग फेज होता. सरांच्या लेक्चरबरोबरच खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, म्हणजे त्यावेळेस सुनामीला जायचा मला ॲक्च्युली खूप चांगली संधी दिली, म्हणजे मदत कार्य करण्यासाठी. आणि बेसिकली सरांचं मी स्पेशली ऋणी आहे, कारण मला अजून आठवतं की मी वेळेवरती अर्ज नव्हता भरला सुनामीला जाण्यासाठी, आणि त्यामुळे सर मला फोनवरती म्हटलं की नाही, तू वेळेवर अर्ज नाही भरला, तुला नाही जाता येणार. मग मी अतिशय खूप दुःखी होऊन, खूपच नाराज होऊन मग ताईंजवळ पण एकदा अप्रोच केली, ताई मला प्लीज जाऊ द्या. आणि मग सरांना पण खूप असं थोडंसं लाडीगोडी लावून फोन केला की सर प्लीज जाऊ द्या मला. मग सरांना बहुधा वाटलं की याची खूपच इच्छा आहे ना, काहीतरी करेल, काहीतरी तिकडे जाऊन गोंधळ करण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करेल, म्हणून मग सरांनी मला जाण्याची परवानगी दिली. बट दॅट वॉज अ इम्पॉर्टंट पार्ट, की मला खरंच कळलं की ज्यावेळेस आपण असं काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतो तिथं प्रत्येक माणसाची गरज असते. आणि कुठेतरी आता आपण बघतो की साधारणतः समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये असं समजा की मी एकटा काय करणार, मी एकटा काय चेंज घडवून आणू शकतो. पण असे काही प्रसंग आहे की सुनामीला मदत करण्यासाठी गेलो त्यावेळेस मला ॲक्च्युली कळलं की अ सिंगल पर्सन कॅन डू अ लॉट. म्हणजे या वयामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये की जिथं आपण बिझी असतो मूवीज बघण्यामध्ये किंवा काहीतरी दुसरं काम करण्यामध्ये, अशा वेळेस असं कुठलं तरी एक्सपोजर मिळणं हे मला खरंच खूपच आय फील प्रिव्हिलेज. तर तिथं तो एक पार्ट होता की ज्याला अजून एक ॲडिशन झालं की मला काहीतरी सोशल क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. अजूनसुद्धा मी असा निर्णय घेतलेला नाही की मला अधिकारी व्हायचं आहे फाउंडेशन कोर्समध्ये, पण सोशल क्षेत्रामध्ये मला काम करायचं असा काहीतरी एक तो निर्णय होता. मग त्याच्यानंतर बाकी काही ॲक्टिव्हिटीज आपल्या असतील, जसं गणपती उत्सवामध्ये आपण कार्यकर्ते म्हणून काम करतो, तो एक प्रसंग असेल. अशा सर्व ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा आपल्या तिथे सेमिनार्स होतात, ग्रुप डिस्कशन्स होतात, अशा सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये स्लोली मला असं वाटत गेलं की डेंटिस्ट्री असं काही करिअर नाही आहे की जिथं मी खरंच आयुष्यभर काम करू शकेल, की आय पर्सनली आय डोंट फील मायसेल्फ हॅपी इन प्रॅक्टिसिंग ओनली. म्हणून मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर मग सिव्हिल सर्व्हिसेस हा एक पर्याय माझ्यासमोर चांगला उभा राहिला. त्याच दरम्यान चाणक्य मंडळमध्ये सुद्धा असताना आपल्याकडे भरपूर सारे सक्सेसफुल अधिकारी येत गेले. विशाल सोळंकी सर त्यावेळेस जस्ट सिलेक्ट झालेले होते, मग त्यांचे लेक्चर्स आम्ही ऐकायचो आणि अजून एक मोटिवेशन सतत मिळत गेलं. आणि मग साधारणतः त्या दरम्यान तो एक कालावधी होता 2007-08च्या दरम्यान की मी कन्फर्म झालो की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं आहे. आणि मग फाउंडेशन कोर्सला असल्यामुळे आणि प्रिपरेटरी कोर्सला असल्यामुळे त्यावेळेस ॲज अ पार्ट ऑफ दी शेड्यूल ही सगळी पुस्तकं वाचणं आणि बेसिक आयडिया आली. मग एकंदरीत सोर्सेसबद्दलसुद्धा मला असं वाटलं की 5 वर्ष थोडेसे मेडिसिनचे कोर्सेस वाचून एक लिथार्जी आलेली होती की आता परत हेच करायचं का, मग हेच वाचायचं का, म्हणजे MDS करायचं तर हेच करायचं का. मग आणि एकदमच हातात पुस्तक पडलं ते फॉरेन पॉलिसी, एकदमच हातात पडलं ते पॉलिटिकल सायन्स, एकदमच हातात पुस्तकं आली ते हिस्ट्रीची, आणि खूपच जास्त छान वाटायला लागलं की म्हणजे आता 5 वर्ष हे अभ्यास केला, त्यानंतर हा अभ्यास करायचा, म्हणजे खूपच मस्त अभ्यास आहे आणि मी हा करणार, म्हणजे आय एम इंटरेस्टेड इन दॅट काइंड ऑफ स्टडी. आणि म्हणून ती एकदम जोमाने वाचायला सुरुवात केली आणि प्रिपरेटरी आणि ह्या दरम्यान मोस्टली अभ्यास पूर्ण केला. एक चांगली गोष्ट मी असं म्हणेल की मी अपियर होण्याच्या आधी, बिफोर आय टूक माय फर्स्ट अटेम्प्ट, माझा बऱ्यापैकी सगळे सोर्सेस रीडिंग करून आणि जवळपास एक स्ट्रॅटेजी करून जवळपास तयार झालेलं होतं की ज्याचा उपयोग मला माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये झाला. आणि त्याच्यामुळेच पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही पण फेजेस क्रॉस करून डायरेक्टली इंटरव्ह्यूपर्यंत म्हणजे जाऊन आलो. आणि आय मिस्ड बाय फ्यू मार्क्स, म्हणजे आय वॉज हॅपी विथ माय परफॉर्मन्स देन. आय कुड नॉट बी देअर इन दी फायनल लिस्ट. शेवटच्या लिस्टमध्ये मी मिस केलं 3 मार्कांनी ओनली, बट स्टील आय वॉज हॅपी की मी निदान सगळ्या स्टेजेस गेलो आणि यशस्वीरित्या निदान ॲटलीस्ट आय कुड सी की कसे कसे सगळे फेजेस असतात ते. हा टोटल झाला जर्नीचा थोडासा पार्ट, पण एकंदरीतच निर्णय माझा हा झाला. आणि मग दॅट इज वाय तो फेज मला सर्वात महत्त्वाचा वाटतो की ॲक्च्युली अटेम्प्ट देण्याच्या आधी आपली बऱ्यापैकी तयारी झालेली असते की जेणेकरून आपला एक पॉझिटिव्ह फोर्सने आपण एक्झामिनेशन्सला जातो. थोडंसं तिसऱ्या पार्टकडे जाताना की जर्नीचा फेज माझा कसा होता हे थोडंसं मला बोलायला आपल्याशी शेअर करायला आवडेल. की जर्नी जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे की इट वॉज नॉट अ व्हेरी शॉर्ट जर्नी, आणि UPSCमध्ये इट विल ऑलवेज बी देअर की तुमचा जर्नी किती असेल यू नेवर नो. ही जर्नी एक अटेम्प्टमध्ये सुद्धा चटकन संपू शकतो, 2 अटेम्प्टमध्ये संपू शकतो, 3, 4 व्हॉटेवर किती पण अटेम्प्ट्स तुम्हाला लागू शकतात, यू नेवर नो. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल इट इज युअर प्रिपरेशन अँड सेकंड इट इज बाय गॉड्स ग्रेस, की तुम्हाला किती अटेम्प्ट्स लागतील हे कोणी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे अगदी बेसिक्स तुमचे स्ट्रॉंग असणे खूप
फायदेशीर ठरतात. म्हणजे एक लहान बेसिक मी तुम्हाला आपल्याला म्हणेल की ऑप्शनल कसा चूज करावा. आम्हाला सरांनी एक खूपच स्ट्रेट फॉरवर्ड मंत्र दिलेला होता की ऑप्शनल चूज करताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी अजूनसुद्धा मला आय स्टिक टू दॅट पर्टिक्युलर पॉईंट की ह्या 3च गोष्टी असाव्या की जेणेकरून ऑप्शनल चूज करण्यासाठी महत्त्वाचे आहे. फर्स्ट सर सांगायचे की आम्हाला की इट इज युअर इंटरेस्ट. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो ऑप्शनल चूज करा, इंटरेस्टेड नसाल तर ऑप्शनल चूज करू नका. सेकंड इज तुम्हाला तो समजत असेल तर तो ऑप्शनल चूज करा, इंटरेस्ट आहे पण समजतच नाही असा ऑप्शन घेऊ नका. अँड थर्ड इज गायडन्स. तर ह्या फॅक्टर्सवरती प्लेनली मी ऑप्शनल चूज केलेला होता. त्यावेळेस 2 ऑप्शन लागायचे, मागच्या वेळेस जॉग्रफी आणि पॉलिटिकल सायन्स असे 2 ऑप्शन्स होते. आत्ता आय हॅव कंटिन्यूड विथ जॉग्रफी. पण दोन्ही ऑप्शन्स आवडायचे, ते समजायचे आणि त्याच्याबद्दल गायडन्स अवेलेबल होतं, त्यामुळे आय चूज दॅट ऑप्शन्स. जर्नी प्रिपेअर करताना जे मी म्हणेल, जे परत मी त्या मुद्द्याकडे येतो की मला साधारणतः 4 अटेम्प्ट्स हे पूर्ण क्लिअर करायला लावले. पहिल्या 3ही वेळेस मी बऱ्यापैकी शुअर होतो की आपल्याला सक्सेस मिळेल, पण आपल्याला नाही मिळू शकलं. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल I would say that this is the examination of your mind. It is not the examination of your intelligence. कुठे तुमचं इंटेलिजन्स वगैरे टेस्ट करणारी परीक्षा नाही आहे, खूप त्याच्या पलीकडे काहीतरी मला वाटतं. इट इज द एक्झामिनेशन ऑफ युअर माइंड. तुमचं पर्सिस्टन्स किती आहे, तुम्ही एखादा निर्णय आता घेतलेला आहे तो किती ठामपणे घेतलेला आहे आणि तुम्ही तडीच ती गोष्ट नेता का, ह्याची ती खरी परीक्षा आहे. इट इज नॉट अबाउट युअर इंटेलिजन्स. कारण बिलीव्ह मी की जेवढे पण विद्यार्थी प्रिपेअर करतात, 6 लाख लोक जर बसले असेल त्यातील नक्कीच 50 ते 60,000 विद्यार्थी असे असतात की ते खूपच जास्त इनपुट देऊन अभ्यास करणारे असतात. पण सगळ्याच विद्यार्थ्यांचं त्यावर्षी होईल असं नसतं. त्यामुळे कुठं फरक पडतो तो सगळा पर्सनॅलिटी फॅक्टरमध्ये आणि तुमच्या पर्सिस्टन्समध्ये, तुम्ही चिकाटीने किती प्रयत्न करता ह्याच्यामध्ये तो सगळा फरक पडतो. अगदीच टेक्निकली बोलायचं झालं तर पहिल्या अटेम्प्टला माझं कॉम्बिनेशन दरवेळेस हुकत गेलं होतं, म्हणजे कॉम्बिनेशन जुळलं नाही, त्याच्यामुळे आय कुड नॉट बी. हे कॉम्बिनेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे यू हॅव टू बी स्टेबल एव्हरीवेअर इन द एक्झामिनेशन अँड यू विल बी इन टू द लिस्ट. एक्स्ट्रॉर्डिनरी पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे सगळ्या फेजेस, म्हणजे प्रामुख्याने मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्सच ऑब्वियसली काउंट होतात. तर मेन्सच्या सगळ्या पेपरमध्ये स्टेबल आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स स्टेबल असे स्टेबिलिटी जर तुमची सगळीकडे असेल, ॲव्हरेज परफॉर्मन्स जरी असेल तरी तुम्ही लिस्टमध्ये जाता. यू नो दॅट 30% ऑल्सो स्टेबली एव्हरीवेअर यू आर इन टू द लिस्ट. हे कुठेतरी कॉम्बिनेशन माझं जुळत नव्हतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये मला मेन्समध्ये खूपच कमी मार्क आले, एकदमच बॉर्डरवरती, म्हणजे जस्ट बॉर्डरलाईन कॉल. एका मार्काने मला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला होता. इंटरव्ह्यूमध्ये एक्स्ट्रॉर्डनरी स्कोअर होता, म्हणजे त्यावेळेस आउट ऑफ 300 आय गॉट 210. 70% इज अ गुड स्कोअर, बट दी कॉम्बिनेशन वॉज नॉट गुड. 210 इकडे आणि 900 तिकडे, म्हणजे 710 900 म्हणजे 1110. तर 1110 तुमचा स्कोअर झाला. 1110 म्हणजे जस्ट 3 ते 4 मार्कांनी यू आर नॉट इन टू द लिस्ट. मग अशा वेळेस तो एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स म्हणून मी घेतला की माझा अभ्यास बऱ्यापैकी झालेला होता. मेन्समध्ये कुठंतरी एका ऑप्शनमध्ये मला कमी आलेले आहेत, म्हणजे एकच ऑप्शन मला बऱ्यापैकी चांगला करायचा आहे. तर हे नेहमी दिस इज वॉट वी कॉल इज युअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. नेहमी तुम्हाला हे ॲटिट्यूड जरी अपयश आलं तरी डेव्हलप करत जायचं आहे की कुठंतरी एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स असेल एक्झामिनेशनमध्ये तरी चालेल असं मला वाटतं. रॅदर दॅन बिंग अंडर कॉन्फिडंट यू कॅन बी ऑब्वियसली बेस्ट ऑर बेटर कॉन्फिडंट ऑर अ लिटिल ओव्हर कॉन्फिडंट. ओव्हर कॉन्फिडन्स थोडा असेल तर नक्कीच चालेल की कुठंतरी माझी काही चूक नाही आहे, मी माझा अभ्यास पूर्णपणे चांगल्या रीतीनं करतो आहे आणि कुठंतरी काहीतरी एक सब्जेक्टिव्हिटी एक्झामिनेशनची आहे म्हणून मी क्लिअर होऊ शकलेलो नाही आहे असं कुठंतरी समजूत देऊन स्वतःला परत अभ्यास करत राहणे. मग पहिला अटेम्प्ट तसाच झाला. म्हणजे अगदीच ॲक्च्युली दुःख खूप जास्त असतं. म्हणजे त्या दिवशी पण आधी मी बोलताना की जेवढे मजले तुम्ही चढत जाता UPSCमध्ये आणि जेवढ्या मजल्यावरून तुम्हाला खाली लोटल्या जातं किंवा खाली तुम्ही पडता तर जास्त हाडं मोडतात. म्हणजे प्रिलिमच्या स्टेजवरून जर तुम्ही पडलात तर खूप कमी त्रास होतो, मेन्सवरून पडला तर थोडा जास्त त्रास होतो आणि इंटरव्ह्यूमधून पडला तर खूपच जास्त त्रास झालेला असतो. तो त्रास का जास्त होतो, म्हणजे इंटरव्ह्यूला अपियर होतो म्हणजे एकदम छान दिल्लीमध्ये तुम्हाला चांगली वागणूक मिळायला लागते, महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्र सरकार सोय करतं, म्हणजे एकदमच तुम्ही IAS झालाच. म्हणजे आता फक्त ती सही राहिलेली आहे आणि लिस्ट यायचं राहिलेलं आहे, एवढंच राहिलेलं असतं. बाकी सगळं ऑलरेडी तुम्ही IAS झालेला असता आणि एकदम निकालाचा दिवस येतो आणि ते IASपासून तुम्ही एकदम नो वेअर, म्हणजे काहीच नाही, अस्तित्व नाहीच असं ऑलमोस्ट होतं. फक्त अनुभव तुमच्यावरचा असतो आणि दुःख, या 2 गोष्टीशिवाय काहीच नसतं तुमचं. मग हे सगळं हँडल करणं आय थिंक इट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट फेज. आणि मी परत गुरुजनांना, सरांना पण येऊन भेटलो होतो रिझल्ट नंतर. आईवडिलांना खूप जास्त मी त्यांचा ऋणी आहे ऑब्व्हियसली, कारण या सगळ्या फेजेसमध्ये सगळ्यात जवळ तुमचे कोण असतात तर तुमचे आईवडील असतात आणि कॉन्स्टंटली प्रत्येक मिनिटाला ते तुमच्याकडे बघत असतात की ह्याचं स्टेट ऑफ माइंड काय आहे, हा काय विचार करतो आहे, आणि ते सातत्याने काही ना काही करून तुम्हाला त्यातून बाहेर आणायचा प्रयत्न करत असतात. आणि आय थिंक दॅट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण धक्के सहन करत करत
जर तुमच्याबरोबर कोणी नसेल तर मला नाही वाटत की तुम्ही खूपच सहजासहजी यातून बाहेर पडू शकता. हे मला कुठेतरी दरवेळेस लाभत गेलं, म्हणून मी देवाचा सुद्धा त्याबद्दल ऋणी आहे. फर्स्ट अटेम्प्ट संपला. मग सेकंड अटेम्प्टला आता विचार करायचा होता की मार्क्स आले, त्यानंतर कळलं की इंटरव्ह्यूमध्ये आपण खूपच छान आहे, म्हणजे आता इंटरव्ह्यू मस्तच होणार आपला. आता मेन्समध्ये कुठेतरी थोडंसं वाढूयात. मग मेन्समध्ये दुःख तर होतंच ऑब्वियसली, आणि अजूनच बरोबर मित्र होते जे एक दोघं जण जे नापास झालेलं होतं. मग सगळे मिळून म्हटलं की चला लकडी पुलावरती जाऊयात, म्हणजे फिरायला. कधी उडी मारायची सर ॲक्च्युली डेअरिंग नाही झाली, म्हणजे आम्ही तिथपर्यंत गेलो, पण नेहमी दररोज म्हणजे आम्ही लकडी पुलावरती फिरायला जायचो. आणि तिथं ॲक्च्युली मोस्ट ऑफ दी पार्ट ऑफ दी स्ट्रॅटेजी फॉर नेक्स्ट इयर तिथंच तयार झाली की मार्क्स किती आलेले आहेत, 900, किती वाढवायचे आहेत, 100 मार्क कुठे वाढवायचे, ह्याबद्दल फक्त आम्ही चर्चा करायचो की अरे तू असं लिहिलेलं होतं इथं कमी पडलं, मी असं लिहिलेलं होतं इथं कमी पडलं. म्हणजे आपल्याला फक्त मेन्समध्ये मार्क वाढवायचे आहेत, एवढ्याच गोष्टी करायच्यात. अभ्यास कमी झाला. मला असं वाटतं की जसं जसे अटेम्प्ट वाढत जातात तसा अभ्यास कमी होत जातो. असं उलटं थोडंसं एक गणित त्याच्यामध्ये असतं, कारण कुठेतरी लिथार्जी येते आणि कुठेतरी गरज असते ती स्ट्रॅटेजीची. स्ट्रॅटेजी इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्टडी, कारण बऱ्यापैकी एक प्लॅटो लेवल अटेंड केलेला असतो, नवीन काय वाचायचं आता खूप इच्छा पण नसते, म्हणून स्ट्रॅटेजीवरतीच भर दिला त्या अटेम्प्टला आणि इट वर्कड आउट. म्हणजे त्या अटेम्प्टला माझा मित्र जो होता स्ट्रॅटेजी प्लॅन करणारा तो IASच झाला, आणि मी मात्र माझा पण मार्क्स वाढले, पण एक 80 मार्क्स जवळपास एकदमच नुसत्या स्ट्रॅटेजी चेंज केल्यामुळे फ्रॉम 900 आय वेंट टू 980. 80 मार्क्स खूपच योग्य आहेत तुम्हाला कुठली तरी पोस्ट मिळण्यासाठी. 80 मार्क्स अबाव दी कट ऑफ, म्हणजे ते मार्क्स आपण नॉर्मली म्हणतो की तुम्हाला कुठेतरी एक सेंट्रल ग्रुप ए सर्व्हिस नक्की मिळू शकेल. बट अनफॉर्च्युनेटली दॅट इयर माय इंटरव्ह्यू डिड नॉट गो वेल. म्हणजे तुम्ही सब्जेक्टिव्हिटी बघा की पहिल्या अटेम्प्टला इंटरव्ह्यूला 210 येतात, दुसऱ्या अटेम्प्टला इंटरव्ह्यूला 140 मार्क आले. म्हणजे एक्झॅक्टली जेवढे इंटरव्ह्यूमध्ये मी जेवढे मेन्समध्ये वाढवलेले होते तेवढेच मार्क इंटरव्ह्यूमध्ये कमी झाले. त्याच्यामध्ये त्यांचा ऑब्वियसली UPSC इज नॉट टू बी ब्लेंड ऑर दी सब्जेक्टिव्हिटी इज नॉट टू बी ब्लेंड, कुठेतरी आपल्यामध्येच काहीतरी एक प्रॉब्लेम झालेला होता. तो प्रॉब्लेम मी असा अनालाइज केला की पहिल्या अटेम्प्टचा काहीतरी माझ्यावरती एक इम्प्रेशन होतं की असा प्रकारचा इंटरव्ह्यू दिला तर 70% मार्क मिळतात, 210 मार्क मिळतात. मी मुद्दामून इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्टबद्दल जास्त बोलतो आहे, कारण हा एक फॅक्टर आहे की जो मला वाटतं की खूप शेअर करावा. कुठेतरी असं आपल्याला वाटतं की असा प्रकारचा पॅटर्न आपण इंटरव्ह्यूमध्ये जर पोर्ट्रे केला तर आपल्याला तेवढेच मार्क मिळतील, पण तिथे बसणारे व्यक्ती असतात ते आपल्यापेक्षा खूप सिनियर असतात, त्यांनी खूप जास्त अनुभव घेतलेला असतो. तर कुठेतरी मी हे मॉडेल रेप्लिकेट करायचा प्रयत्न केला पर्सनॅलिटी टेस्टमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये, आणि त्याचाच मला ॲक्च्युली सेटबॅक बसला. आय स्कोर्ड इक्वली लेस. मग परत स्वतःचा एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स की चला आता इंटरव्ह्यूमध्ये कमी पडले तर मेन्समध्ये तरी वाढलेत कमीत कमी, म्हणजे याचा अर्थ आपण नक्की यशस्वी होऊ शकतो पुढच्या याला. असंच कुठेतरी काहीतरी मार्ग काढत धडकत पडत काहीतरी करत दिवस काढत गेलो, आणि मग अभ्यास जसा इम्प्रूव्हमेंट करत गेलो. फायनली थर्ड अटेम्प्टला मी फोकस UPSCवरती जास्त न देता मी फोकस दिला CAPFवरती, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस म्हणून UPSCचे एक्झामिनेशन होते, तर पूर्णपणे त्या एक्झामवरती फोकस केला. आणि मग दॅट वॉज ॲक्च्युली अगेन व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो, कारण एक्झामिनेशन्स दिली, परत UPSCचा इंटरव्ह्यू पण UPSCच घेते सिव्हिल सर्व्हिसेससारखा. त्यामध्ये मला पहिलं यश CAPFमध्ये मिळालं, आणि यश बऱ्यापैकी ते यश बऱ्यापैकी मी यासाठी म्हणतो की त्या काळामध्ये मागचे 2 वर्ष धक्के खाल्ल्यानंतर त्या मेंटल स्टेट ज्यावेळेस खूपच वेगळी असते, त्यावेळेस एक तुम्हाला सपोर्ट सिस्टीम म्हणून की चला की आता काहीतरी आपलं सिलेक्शन आहे आणि यू कॅन ऑलवेज लुक फॉरवर्ड फॉर अ बेटर सिलेक्शन. CAPFमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि असिस्टंट कमांडंट CISF ऑल इंडिया रँक 12 मला मिळाला. सो आय वॉज स्टेबिलाइज्ड दॅट इयर, म्हणजे लास्ट इयर. तर लास्ट इयर थोडंसं स्टेबिलाइज झालं, आणि मला वाटतं हेच स्टेबिलायझेशन कुठंतरी यावर्षी कामी आलं की यावर्षी आय वॉज रायटिंग ऑल माय आन्सर्स इन अ व्हेरी फ्री माइंड. एकदमच माइंड फ्री होतं. पर्सनॅलिटीमधले पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स परत समोर आणायला सुरुवात केली होती, आणि जरी एक्झामिनेशनचा पॅटर्न चेंज झालेला असला तरीसुद्धा क्वेश्चन आन्सर डीलिंग वेळेवरती हे मी चांगल्या रीतीने करू शकलो, कारण माझं माइंड खूप स्टेबिलाइज होतं या अटेम्प्टला. सो द मॉरल ऑफ दी स्टोरी अगेन मला असं वाटतं की कुठेतरी माइंड एकदमच स्टेबिलाइज पाहिजे. जे आपले बेसिक गोष्टी जे आपल्याला सांगतात पर्सनॅलिटीबद्दल त्याला आपण खूपच सुपरफिशियली घेतो आत्ता, की पर्सनॅलिटी नुसती चेंज केल्याने कुठं UPSC कोणी पास होतं का, किंवा पॉझिटिव्ह फक्त विचार केल्याने कुठे UPSC पास होतं का, स्वप्न बघितल्यानेच फक्त कोणी UPSC पास होतं का. हो, ॲक्च्युली ह्याच्यामुळेच UPSC आपण नक्कीच क्लिअर होऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. अभ्यास करणं, स्ट्रॅटेजी, कुठली पुस्तकं वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत, आणि त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम खूप जास्त अवेलेबल आहे. आधीच्या गोष्टीसाठी सपोर्ट सिस्टीम इज ओनली यू अँड युअर फॅमिली अँड युअर टीचर्स हू आर व्हेरी नियर. ही सपोर्ट सिस्टीम खूपच कमी आपल्यासाठी आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की त्या गोष्टीवरती जास्त
आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्षात आता फायनली सिलेक्ट झाल्यानंतर असं वाटतं की प्रवास मोठा होता, 3 वर्ष लागले, 4 वर्ष लागले, जेवढेही वर्ष लागले असतील, पण आज माइलस्टोन काय आहे की 4 वर्ष मागे बघताना परत मी एक पॉझिटिव्ह अँगल्सनी त्याला बघतो की कुठंतरी 3 वर्ष 4 वर्ष का झालं नाही, कारण आपल्याच पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी असे फॅक्टर्स होते की जे कमी होते. ते फॅक्टर्स आपण डेव्हलप केलेले नव्हते. त्यामुळे आता ते फॅक्टर्स आपण डेव्हलप केले आणि देवाने आपल्याला यश दिलं, असं एक सिम्पल समजूत आपण करून घ्यायची. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच जे सगळे लोक म्हणतात की प्रोसेस इज मोर एन्जॉयबल. तुम्हाला जे सक्सेस मिळालं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा प्रोसेस काय जी तुम्ही करत आला आहे आणि तुमच्यामध्ये जे चेंजेस पॉझिटिव्हली झालेले आहेत, आय थिंक दॅट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि ते खरंच आहे की जी मागच्या 3-4 वर्षाची जी एनरिचिंग प्रोसेस थ्रू मी म्हणजे अंडरगो केली, की जी पण प्रोसेस बघितली मी, त्याच्यामुळे स्वतःमध्ये काही मी चेंजेस घडून आणायचा प्रयत्न केला. आय थिंक दॅट इज दी रिअल फ्रूट दॅट आय हॅव गॉट. खरं तेच मला त्याच्यामधून बाहेर मिळालेलं आहे. आणि मला वाटतं की अगेन UPSC जे चेंजेस करते डे बाय डे, एथिक्स फॉर एक्झाम्पल, एथिक्सचा पेपर जो त्यांनी यावर्षी ॲड केलेला आहे, हे खरंच खूपच दीज आर व्हेरी वेलकम चेंजेस. खूपच स्वागतार्ह निर्णय त्यांचे आहेत. CSATमध्ये ॲप्टिट्यूड आणणं, एथिक्स हा पेपर आणणं, पूर्ण मेन्सचा पॅटर्न हा तो पर्सनॅलिटी ओरिएंटेड करणं, इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट इज ऑलरेडी इंटरव्ह्यू, म्हणजे हे सगळे जे चेंजेस UPSC करते विच इज रिअली फॉर चूजिंग बेटर ऑफिसर्स. खरंच तुमच्यामधील चांगले व्यक्तिमत्व निवडण्यासाठी ही परीक्षा आहे. आणि मला वाटतं की अर्थातच व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आपल्याला सर्व एवढी मोठी सपोर्ट सिस्टीम इथं उपलब्ध आहेच. त्यामुळे आपण सर्वांनी मला वाटतं की त्याच्यावरतीच फोकस करावं आणि कुठंतरी नुसतंच परीक्षेकडे, एका परीक्षेच्या जसं सर म्हणतात की झापडं लावलेल्या चौकटीकडे न बघता एखाद्या मोठ्या अँगलने त्याच्याकडे बघणं आणि एक पॉझिटिव्ह चेंजेस आपल्यामध्ये घडून आणणं, हे नक्कीच तुम्हाला यशाच्या त्या माइलस्टोनपर्यंत पोचू शकेल. आज एवढ्या व्यक्तींसमोर मला बोलण्याचा, एवढ्या सगळ्या पर्सनॅलिटी, डिफरंट पर्सनॅलिटीच्या समोर बोलण्याचा मला सरांनी चान्स उपलब्ध करून दिला. परत मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपण सर्व शांततेने एवढे सर्व वेळ माझ्याशी ऐकताय, त्यासाठी मी सर्वांचे अत्यंत ऋणी आहे आणि आभारी आहे. आणि सतत मला नेहमी अशी संधी मिळत राहावं यासाठी मी सरांची प्रार्थना करतो. थँक्यू सो मच.